भगवंतानी ही वाणी एका भिक्खूच्या संदर्भात सांगलेली आहे। या वाणीचा मतितार्थ आहे की कम्म, आणि कम्म म्हणजे कर्म, कर्म म्हणजे कृती जे आपण इंद्रियाने कर्म करतो। प्रत्येक कर्म हे आपल्या सोबत असतं, आपल्याला कर्म कधीच सोडत नाही। सम्मा कम्मंतो, भगवंतानी दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये हे महत्त्वाचं अंग प्रतिपादन केलेलं आहे। आपण याला गंभीरपूर्वक मनामध्ये घेतलं पाहिजे। आपला जन्म केवळ कर्मावरच असतो। ज्याचं कर्म जितकं जास्त बलवान तितका तो जास्त जास्त आपल्या जिंदगीमध्ये यश प्राप्त करतो, त्याला आयुष्य मिळतं। कर्म हा जीवनाचा खरा मार्ग आहे। आपल्याला फक्त कर्मच तारत असते। या विश्वामध्ये कुणी तारणारा नाही, कुणी तारून नेणारा नाही, फक्त कर्म आपल्याला तारून नेत असते। आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपण बेहोशीमध्ये असतो तेव्हा आपल्यावर धोका होत असतो। जेव्हा जेव्हा आपण असावध असतो तेव्हा तेव्हा आपल्याला या संसारामध्ये फार मोठा धक्का लागत असतो। आणि जेव्हा आपण परिपूर्ण जागरूक असतो, परिपूर्ण सावधान असतो, परिपूर्ण सतर्क असतो, तेव्हा आपले कर्म म्हणजे कर्म हे नेहमी योग्य पद्धतीने केले पाहिजे। कर्म ही गती आहे, कर्म ही सुगती आहे। आपल्या डोळ्यासमोर आपल्याला सुगती प्राप्त होत असते। याची देही याची डोळा, सर्व इथंच प्राप्त होते आपल्याला। आणि म्हणून जरा जपून कर्म केले पाहिजे, जरा सावधान मनानं कर्म केले पाहिजे, आणि जरा चौकस आणि धूर्तपणानं कर्माला आपण आटोपत घेतलं पाहिजे। कधी कर्म करताना ते अतिरेकी कर्म होतील असं आपण संभवता तिकडे सर्व काही अगदी आपण डवलून देऊ नये किंवा आपल्या स्वतःला तिकडे झोकू नये। कारण कर्मामुळे आपल्याला या जीवनामध्ये सर्वस्व प्राप्त होते। इहलोकाचे कर्म इहलोकाला सर्वीकडे प्रभावित करतात। इहलोकाचे कर्म सर्वत्र आनंद आणि सुख निर्माण करतात। इहलोकाचे कर्म सर्वांना जवळ 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 एकोप्यामध्ये बांधत असतात आणि एकोप्यामध्ये ते संघटित करतात। असे कर्म दीर्घकाळपर्यंत आपल्याला या जगामध्ये फार महान आणि महान बनवतात। कर्मामुळे माणूस मोठा होतो, कर्मामुळे माणूस श्रेष्ठ होतो, कर्मामुळे मनुष्य पवित्र होतो, कर्मामुळे मनुष्य परिपूर्ण हे परिशुद्ध होतो, आणि कर्मामुळेच मनुष्य हा निष्कलंक होतो। एवढं कर्माचं महत्त्व आपल्या जीवनासोबत जोडलेलं आहे। आणि म्हणून 10 प्रकारचे अकुशल कर्म, अनैतिक कर्म आपण नेहमी
झिडकारली पाहिजे, त्याचा निषेध केला पाहिजे, त्याला आपण कायमचं परिपूर्ण त्यागलं पाहिजे. शरीराचे 3 कर्म आहेत की जे शरीर करत असते ते अकुशल कर्म, आणि म्हणून या अकुशल 3 कर्माला आपण कायमचं बंद केलं पाहिजे. आपल्या चित्तात ते आरंभ होऊच नाही कधी, त्याची सुरुवातच होऊ देऊ नये. एवढा आपण दक्ष, एवढा आपण सतर्क, एवढा आपण चाणाक्ष राहिलं पाहिजे, विवेकशील राहिलं पाहिजे. आपल्या मनात कोणालाही मारायची इच्छा कधीच करू नये. आपण कुणाचा जीव घ्यावा किंवा कुणाला खतम करावं असं मनात कधीच येऊ नये. आणि जेव्हा आपलं चित्त असं बनते तेव्हा ते बुद्धाचं चित्त बनते. आपल्यात बुद्ध जागत असतं तेव्हा ते बुद्धाची तरंग बोधी आपल्यामध्ये बलवान होत जाते. ती बोधी आपल्याला तारत असते. अनेक लोक कुणाचीच हत्या न केल्यामुळे फार महान झालेले आहेत. आणि म्हणून हे पहिलं कर्म आपण अकुशल कर्म, मी हत्येपासून पूर्ण अलिप्त राहील. बुद्ध धम्मानी याचा जेव्हा प्रचार केला, भगवंताने जेव्हा याचा प्रसार आणि प्रचार केला, तर बुद्ध अमृत साऱ्या भारतीय जनतेला त्यांनी पाजलं. विशेषतः ब्राह्मण समाजाला त्यांनी जास्त बुद्धामृत पाजलं, ज्यामुळं यज्ञामध्ये होणारी कोटी कोटी बैलाची हत्या, कोटी कोटी गायीची हत्या, कोटी कोटी कारवणींची हत्या, कोटी कोटी गाबड्या गायींची हत्या आणि कोटी कोटी मेंढराच्या छोट्या पिल्ल्याची हत्या भगवान बुद्धाच्या महाकरुणेनं बंद झाली. हे बुद्धाचं भारताला दिलेली देण आहे, भारतीय समाजाला दिलेली ही बुद्धाची देण आहे. आणि म्हणून बुद्ध धम्माचा प्रभाव ब्राह्मणिझमवर एवढा पक्का पडला की त्यामुळं बरे हे कुपमंडूक ब्राह्मण बुद्धाच्या विरोधी आजही झालेले आहे. विदा सावरकरांसारख्या बॅरिस्टर माणसानं बुद्धाची निंदा करायला पुस्तकं लिहावं, नाटक लिहावं. आंबेडकरवादी विद्यार्थ्यांना ते नाटक बंद करावं लागलं. एवढी गलिच्छ त्यांची मनोवृत्ती, एवढी अत्यंत गदळ मनोवृत्ती. यशोधराबद्दल त्यांनी लेखणी चालवावी, गौतम बुद्धाबद्दल लेखणी चालवावी. आणि म्हणून असा हा द्वेष, असा हा क्रूरपणा मनाचा या ब्राह्मणिझममध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळं बुद्धाला हिंदू धर्माचं बंडखोर मूल आहे म्हणून त्यांनी त्याचा अपप्रचार केला. आता आवरतच नाही बुद्ध, आता साराच्या सारा बुद्ध पूर्ण मोडूनच काढू लागला. कायमचं समाप्त करत आहे. दैववाद, ईश्वरवाद, परमात्मवाद, ब्रह्मवाद, जातीयवाद, कर्मकांड, यज्ञयाग, वर्तवैकल्य, स्नानशुद्धी, कुंभमेळ्याची स्नानशुद्धी, गंगेची स्नानशुद्धी, आरती, हे सर्वच्या सर्व बुद्धांनी पूर्ण साफ करून टाकल्यामुळं आता एकच काम केलं पाहिजे की बुद्धाला अवतार केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी बुद्धाला अवतारामध्ये नेऊन बसवलं, विष्णूचा अवतार म्हणून. अशा पद्धतीने त्याचा खोटा आणि अपप्रचार करून
देवाच्या रांगेमध्ये बसवलं. एकदा तुम्ही पूजा करायला लागला तर विचाराचा समूळ नाश होतो. एकदा कुणाची तुम्ही जास्त पूजा केली तर तत्वाचा आणि नैतिक सिद्धांताचा परिपूर्ण ऱ्हास होतो. आणि म्हणून बुद्ध धम्मामध्ये ही बाह्य कर्मकांडाची पूजा मान्य केलेली नाही. आपण भगवान बुद्धाच्या चिवराला पूजत नाही, आपण भगवंताच्या मूर्तीला पूजत नाही, आपण भगवंताच्या कोणत्याही पादुकाला पूजत नाही, पायाला पूजत नाही. आपण बुद्धाला त्यांच्या बोधीची पूजा करतो. आपल्यामध्ये बोधी जागवण्यासाठी, आपल्यामध्ये बोधीचे तरंग परिपूर्ण निर्माण करण्यासाठी आपण बुद्धाच्या शिलाची पूजा करतो. ही कर्मपूजा आहे, ही कर्मपूजा आहे. बुद्धाच्या सम्यक समाधीची पूजा करतो आपण, बुद्धाच्या प्रज्ञा महाप्रज्ञेची पूजा करतो आपण, बुद्धाच्या निष्कलंकपणाची पूजा करतो की मी पण त्यांचा पायिक आहे, मी पण निष्कलंक बनण्याचा प्रयत्न करीन म्हणून पूजा करतो. भगवान बुद्धाची शीलवान बनायला, समाधीवान बनायला, प्रज्ञावान बनायला, परिपक्व बनायला मी बुद्धाची पूजा करतो. मी संयमानं वागायला, मी प्रेमानं बोलायला, मी सर्वांना प्रेमानं जिंकायला आणि सर्वांना मैत्रीनं जोडायला बुद्धाची पूजा करतो. हे माझं कर्म आहे. आणि म्हणून या डोळसपणानं बुद्ध धर्मामध्ये माणसाला जागवलेलं आहे, माणसाला बुद्धिवादी बनवलेलं आहे, माणसाला हुशार बनवलेलं आहे. आपल्या या कायेनं आपण सर्व प्रकारच्या चोरीपासून अलिप्त राहावं. चोरी हे अकुशल कर्म आहे. आपण इथून ध्यान केले 1 घंट्याचं, 22 मिनिटाची आपण धम्मदेशना ऐकली आणि पटकन आपण धम्मदीप बुद्धविहाराच्या बाहेर निघाला आणि आपण 5-7 जणी उपासिका आहे, श्रावक उपासिका, आणि आपण 10-12 जण श्रावक उपासक आहात. आणि आपण पाऊल टाकत गेटच्या बाहेर निघाला. परंतु अचानकच कोणाची तरी अंगठी त्याच्या पोटातून सटकली आणि पडली खाली. ती मातीमध्ये बुजली, पण थोडं थोडं ते सोनं दिसू लागलं. आणि ही बाई म्हणाली, ही कोणाची अंगठी आहे? कोणाची आहे? माझीच आहे. म्हणून तिनं उचलली. कोणाला आहे? सोन्याची अंगठी, सोन्याचं मंगळसूत्र, सोन्याचं 1 पीस, 2 पीस, 3 पीस, अनेक सोन्याचे अलंकार, त्या सोन्याचं पुन्हा कानातलं ते झुंबर, हे फार लोकाला आवडते. लगेच लोक आवडीनं उचलतात. जसं तुम्ही उचललं सोनं किंवा सोन्याचा अलंकार, किंवा जसं तुम्ही 1 500ची नोट पडलेली उचलली की तुमचं मन तुम्ही गदळ करून टाकलं. बुद्धाचं मन गेलं. इथे जे तुम्ही ध्यान केलं 1 घंट्याचं, इथे जे तुम्ही धम्मदेशना ऐकली 22 मिनिटाची, ती गेली निघून. आणि म्हणून एवढे जर तुम्ही हुशार झाले, एवढे जर तुम्ही चाणाक्ष झाले आणि एवढे जर तुम्ही अनासक्त मनानं वागले, तर तुम्ही बुद्धाचे पाऊल धरून बुद्धाचे धम्म उपासक, धम्म उपासिका म्हणून आपल्या जीवनामध्ये नवा इतिहास रचायला
या देशामध्ये कायमचं कार्य कराल. आणि म्हणून आपण या बाबतीमध्ये खूप दक्ष राहिलं पाहिजे. बरेच लोक जे काम करायला पुढे येतात, कोणी असे मोठे मोठे हॉल बनवतात, कोणी स्तूप बनवतात, कोणी गंधकुटी बनवून देतात भिक्खू संघाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 कुणी काय बनवतात. परंतु मला याच्यातून मिळेल का, मला याच्यातून मिळेल का, मला याच्यातून मिळेल का, असा जर उद्देश आपण मनात आसक्ती म्हणून धरला तर त्याचा लाभ आपल्याला होत नाही. फार मोठी हानी होते शेवटच्या काळामध्ये, जीवनाच्या उत्तरार्धामध्ये. आणि तेव्हा आपल्याला कोणी साथ देत नाही. आपण केलेलं बेईमानीचं कर्म, आपण केलेलं लोभाचं कर्म, आपण केलेलं तीव्र आसक्तीचं कर्म आपला छळ करून 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 मारते, आपल्याला हाल हाल करते. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, ज्याने ज्याने कर्म अति केले, लुटायचे, फसवायचे, लुबाडायचे, कोणत्या ना कोणत्या योजनेतून मिळालं पाहिजे, कोणत्या ना कोणत्या योजनेतून मला मिळालं पाहिजे. 1.5 लाख मिळालं पाहिजे, 1 लाख मिळालं पाहिजे, 4 लाख मिळालं पाहिजे, एवढं मिळालं पाहिजे, एवढं मिळालं पाहिजे, असं म्हणून जे लोक कमवायला जातात. परंतु ही त्यांची हा त्यांचा तीव्र लोभ, ही त्यांची तीव्र आसक्ती त्यांना शेवटच्या काळात या इहलोकातून शेवटचा श्वास घेण्याच्या काही घंटे अगोदर ते नाकातून नरक ओकत मी पाहिलं, तोंडातून नरक ओकताना मी पाहिलं. एवढंच नव्हे, परमपूजनीय बोधिसत्व बाबासाहेबाच्या समाजावर झालेले अत्याचार ते जर तुम्ही झाकायला जाऊन, ते जर तुम्ही मिटवायला जाऊन आपल्या धोत्रामध्ये, आपल्या खिशात जर अत्याचार करणाऱ्या अत्याचारी लोकांपासून जर सोनं घेतलं, पैसे घेतले आणि जर हा अत्याचार दडपून टाकला तर त्याचं फळ तुम्हाला एवढं वाईट मिळते की तुमचे शेवटचे दिवस तुम्हाला सुखानं जगूच देत नाही, तुम्हाला सुखानं बसूच देत नाहीत, तुम्हाला सुखानं चालूच देत नाहीत. आणि म्हणून फार अगदी सावधान मनानं कर्म केलं पाहिजे. आपल्या शरीरानं कुणाचंही उचलून नेऊ नये. राजगृहाची गोष्ट आहे. एक उपासिका माता, मला आठवत नाही आता, तिच्याकडे प्रचंड धन होतं, कोटीनं तिच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचं धन तिच्या घरात होतं. आणि तिचा पती गेल्यामुळं ती एकटीच होती. आणि मला असं वाटते मुलगा तिला होता एक. आणि एक दिवस तिच्या घरामध्ये घुसायला कुठूनच मार्ग नव्हता, एवढं ते घर सुरक्षित होतं. 15-15 फुटाच्या तिच्या घराच्या भिंती होत्या आणि कडेकोट बंदोबस्त तिच्या नवऱ्यानं केला होता. कोटीची मालमत्ता, हिरे, सोनं, सोन्याचे रुपये. आणि अंडरग्राऊंडमधून खालून चोरांनी रस्ता काढला आणि रस्ता काढून आतमध्ये घुसली. 10 चोर घुसले आणि तिला एका चोरानं जाऊन सांगितलं की माताजी, तुमच्या घरात सारे 10 चोरं घुसलेले, बाहेर भरपूर चोर आहेत, 100च्या पुढं, तुमचं सारं घर लुटून नेऊ लागले. तर ती
जाणकार, डोळस आणि बुद्धिमान अशी उपासिका होती. प्रचंड श्रद्धावान होती ती म्हणते की त्यांना जाऊन सांगा तुम्ही माझा निरोप, की जेवढं लुटून नेता येईल तेवढं तुम्ही घेऊन जा, जेवढं तुम्हाला घर धुवून काढता येईल चोरी करून ते सारंच्या सारंच तुम्ही न्या. मी खरं धन लुटायला इथे बसलेली आहे. आणि ती खरोखरच 7 प्रकारचं धन ती भगवान बुद्धाच्या ज्ञानातून लुटत होती. हे जेव्हा निरोप त्या चोरांनी ऐकला तर ते सर्वच्या सर्व चोर परत आले. जे चोरी करून त्यांनी गठोडे बांधले होते ते सर्व तिथं ठेवून दिले की बुवा असं कोणतं धन आहे जे 7 प्रकारचं धन आहे. आणि म्हणून तेही बुद्धाच्या समोर येऊन बसले. आणि ते तेवढे मोठे चोर त्या धम्मदेशनेमध्ये भगवंताच्या की कुणाची चोरी केल्यामुळं काय फळ प्राप्त होते, कोणाला लुटून जर तुम्ही खाल्लं तर त्याचे फळ काय होतात, त्याचे पाय कसे लंगडे होतात, त्याचा हात कसा वाकडा होतो, तोंड कसं वाकडं होते आणि डोळे कसे वाकडे होतात, असे वर्णन भगवंताच्या मुखातून ऐकून त्या साऱ्या चोरांनी त्या दिवसापासून चोऱ्या करण्याचा आपला जो व्यवसाय होता तोच बंद करून टाकला. एवढं या शिलाचं महत्त्व आहे. या शिलाला आपण म्हणतो अदिन्नदाना वेरमणी शिक्कापदं समाधिया. याला बुद्धाचं शील म्हणतात. हे शील मानव जातीचा आणि स्त्री उपासकांचा, पुरुष उपासकांचा अलंकार आहे. जितका तुम्ही हे शीलाला तुम्ही सजवून राहाल तेवढं तुमचं मानसिक सौंदर्य हे खुलत 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 राहील. आणि म्हणून हे 2 कर्म खूप बारकाईनं आपण कायमचे निषिद्ध करा. मनात कुणाचं घेण्याची इच्छाच करू नका, कुणाचे उचलून नेण्याची इच्छाच करू नका. मी माझा अनुभव सांगतो की मी प्रवास खूप केला, बसने प्रवास केला. माझ्या पायाला अनेक प्रकारचे गठोडे लागले पण मी त्याला कधी हात लावला नाही. 2000चे गठोडे, 5000चे गठोडे, 50,000चे गठोडे माझ्या पायाला लागायचे. मी रात्री बेरात्री प्रवास करण्याचे तेव्हा तरुण होतो मी, पण मी कुणाच्याही त्या धनाच्या गठोड्याला, त्या पैशाच्या गठोड्याला अजिबात स्पर्श केला नाही माझ्या पायाच्या अंगठ्याने. कारण मी दररोज 1 महिनाभर फिरते बुद्ध धम्म प्रचार, फिरते बुद्ध धम्म प्रशिक्षण केंद्र या पिवळ्या गाडीनं पूर्ण अख्खा महाराष्ट्र फिरलो मी. आणि मला महिन्याभराचं जवळजवळ दान जे समाज देत होता तो प्रचंड दान देत होता. सुरुवातीला 22,000, 30,000, 40,000, नंतर वाढतच गेलं ते दान 70,000. ही बात 1982-83 तर पुढे 1900 सर्व 40 वर्षे मी काम केलं आणि पूर्ण भरलेली पेटी 65,000ची, 70,000ची मी संस्थेच्या अध्यक्षाकडे नेऊन देत होतो. मला जर त्याची थोडी हाव असती मला की माझ्या नावानं कमीत कमी 100 रुपये 1 दिवसाचे आपण जमा करून ठेवा तर माझ्या नावानं 1 कोटी रुपये आज राहिले असते आणि ते वाढत गेले असते. ती एवढी माझी सोय होती. आणि माझा जो प्रिन्सिपॉलचा पगार होता
तो 2.5 लाखाच्या पुढे होता. दुबळे, गरीब, शोषित, पीडित, रंजले गांजले माझ्या शाळेमध्ये, सद्धम्म विद्यालयात, सद्धम्म प्राथमिक शाळेत, सम्यक दृष्टी विद्यालयात, मिलिंद महाविद्यालयात, महात्मा ज्योतिबा फुले मुलांचे वसतिगृह, सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, इथल्या गरिबांना मी जास्तीत जास्त मदत करण्यावर माझं लक्ष राहायचं. आरोग्य सेवा, शिक्षण सेवा, विद्यासेवा या बाबतीमध्ये मी रस घेतला. त्यामुळं मला खूप आनंद होतो, शांती मिळते. कुबडी कुणाला पाहिजे तर कुबडी, 3 चाकी गाडी पाहिजे तर 3 चाकी गाडी, कुणाला वह्याचा सेट 10व्या वर्गातल्या मुलींना, कुणाला पुस्तकाचा सेट, कुणाला गाईडचा सेट, की जी हुशार मुलं मुली आहेत 10वी 11वी 12वी त्यांना 18 हजाराचे मी सेट इंग्रजी मीडियम वेगवेगळ्या मीडियमचे देण्यामध्ये रस घेत होतो. हे मला आपल्या पुढे मांडताना आनंद होतो. आणि म्हणून कर्म आपल्याला मदत करत राहते. माझा एक ड्रायव्हर होता, गाडी सवान जागेनं चालत नव्हती, तर खड्डे होते. तर बुलढाणा जिल्हा होता चालू त्यावेळेस, त्या खड्ड्यातून गाडी धनाधन आदळत होता तो. तर आमच्या गाडीचं डाव्या बाजूचं एक चाक मात्र पूर्ण तुटलं, त्याला गुल्ला म्हणतात. आणि मी मागं झोपलो होतो, कारण मला झोपत घ्यायला वेळ नव्हता. तर मी लगेच समोर येऊन आदळलो समोरच्या, परंतु मी एवढा चंट होतो की मी उडी मारली आणि दरवाजा खोलून बाहेर पडून गेलो. मग याप्रमाणे मला दुसरा जीवनात कोणताही धोका झाला नाही. आपण सर्वजण, कर्म ही आई आहे, कर्म ही बाप आहे, कर्म ही बंधू आहे, कर्म ही आपले गणगोत्र आहेत, आणि कर्म हीच योनी आहे. या जन्मात कर्माला खूप महत्त्व द्यावं. जर कर्म अति केले क्रोधाचे, जर कर्म अति केले द्वेषाचे, जर कर्म अति केले वेगवेगळ्या प्रकारच्या लोभाचे, वासनेचे, तृष्णेचे, ईर्ष्येचे, हेवा करायचे, अति वाईट कर्म केले तर ते आता फळ देत नाही. ते कर्म नंतर फळ देतात. जेव्हा ते पकत परिपक्व पकतात. आता करताना गोड लागते. आता ही अति क्रोधाचे कर्म करताना, अति द्वेषाचे कर्म करताना, अति लोभाचे कर्म करताना, अति मोहाचे कर्म करताना, अति घमेंडीचे कर्म करताना, अति अहमपणाचे कर्म करताना, अति हेकेखोरपणाचे कर्म करताना मी मानतच नाही तुम्हाला, मी तुमचं काहीच ऐकत नाही असा अतिरेकीपणाचं कर्म करताना, अति प्रमादाचे कर्म करताना, अति ईर्ष्येचे आणि हेवा करायचे कर्म करताना तीव्र तिरस्कार, तीव्र तिटकारा, ते गोड आणि गोड लागतात. मदापेक्षा गोड लागतात ते आताचे कर्म. परंतु ते फार काळानंतर, शेवटच्या काळानंतर ते जेव्हा परिपक्व पकतात तेव्हा मी पाहिलं लोक फार दुःखामध्ये मरतात. 1 वर्ष मरत नाही, 2 वर्ष मरत नाहीत, 3 वर्ष मरत नाहीत, 4 वर्ष मरत नाहीत, 5 वर्षापर्यंत, 6 वर्षापर्यंत बेजार होऊन आपल्या खाटेवरती परेशान असतात. आणि म्हणून भगवान म्हणतात असे कर्म कधीच करू नका की जे कर्म तुम्हाला शेवटच्या काळामध्ये
दुःखात मारतील आणि तुम्हाला पश्चाताप करायला भाग पाडतील. आपलं मन एवढं निर्मळ करा, आपलं मन एवढं पवित्र करा, एवढं निर्विकार करा, एवढं मळ नसलेलं मन बनवा जे भगवान बुद्धाने बनवलेलं मन आहे. आपण सामान्य माणूस जरी असलो तरी सामान्य बुद्ध होऊ शकतो. अमर्याद करुणेनं भरलेलं मन, अमर्याद तळमळीनं भरलेलं मन, अमर्याद राबणारं, झटणारं, झिजणारं असं मन, अमर्याद उत्साही नम्रतेनं सेवा करणारं मन, अमर्याद राबून लोकांसाठी, समाजासाठी, संस्थेसाठी मरणारं मन, अमर्याद त्यागी मन, अमर्याद ममताळू मन, अमर्याद संयमी मन, अमर्याद सहिष्णू मन, अमर्याद औदार्य करणारं मन, अमर्याद हे परोपकार करणारं मन, अमर्याद दान करणारं मन, अमर्याद सर्वांचं भलं करणारं मन, सर्वांचं मंगल करणारं मन निर्माण करण्यासाठी आपला हा जन्म झाला. दुर्बलो पुरीसा जनो, हा जन्म दुर्मिळ आहे. कर्मानं मोठा बनवा सर्वांचा. बुद्धं नमामि, बुद्धं नमामि, धम्मं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, संघं नमामि. मंगल मैत्री आशीर्वाद. यं दुमितं अवमंगलं च यो चामनापो सकुनं च सद्दो पापगहो दुःसपिनं अकन्तं बुद्धानुभावेन विनाशमेन्तु धम्मानुभावेन विनाशमेन्तु संघानुभावेन विनाशमेन्तु. Sangham